हिंग असा तळून घ्यायचा आणि बारीक करायचा. मोहरीची डाळ भाजून घेतली, पावशर आहे, त्यातली निम्मी खारासाठी मी टाकणार आहे, त्याच्यात मिक्सरला बारीक करून घेणार आहे. ओबडधोबडच बारीक करायची, जास्त पण बारीक करायची नाही. गरम मसाला घेतला आहे, तो पण भाजून घेतला आहे. दालचिनी, लवंग, मिरे, थोडेसे हाजिरे टाकले त्याच्यात. असं बारीक करून घ्यायचं पूर्ण पेस्ट असे. ही बडीशेप घेतली पावशर, ती पण बारीक करून घ्यायची मिक्सरला. पूर्ण बारीक करायची नाही, अशी ओबडधोबडच करायची बारीक, अशी करायची. थोडा मसाला टाकणार आहे आंब्याचा. ही हळद आहे, बारीक फोडी करून घेतल्यात. 2 किलो हळद होती, त्याच्यात धुवून साली काढून चिरून 1 किलोच भरले. त्याच्यात एवढी हळद पावडर, पावशर तिखट, थोडा आंब्याचा मसाला चवीनुसार टाकायचा आपल्या. तमालपत्र तळून घेतलेलं ते थोडं बारीक करून घ्यायचं, हाताने चुरडायचं, जास्त पण बारीक करायचं नाही. मोहरीची डाळ राहिलेली टाकलेली आहे त्याच्यामध्ये. थोडा हिंग बारीक करून घेतलेला होता. ही गरम मसाला बारीक केलेला मगाचा. ही बडीशेप आणि मोहरीची डाळ बारीक केलेली, ह्याचा खार सगळा एकत्र होतो आहे. आता 1 किलो मीठ घेतलेलं, त्यातलं थोडं ठेवलेलं आहे बाजूला नंतर मिक्स करण्यासाठी. हे आता एकजीव करून घ्यायचं. पूर्ण फोडींना मसाला लागला पाहिजे. मी जरा खार थोडासा जास्तच घेणार आहे, कारण छान लागतो नंतर मुरल्यावर. राहिलेले मी टाकले, ते पण मिक्स करून घ्यायचं असं. दीड लिटर मी मोहरीचं तेल आहे, ते उकळून थंड करून घेतले, ते सगळं मिक्स करणार आहे. असं उलटणीने हलवायचं. फोडी पूर्ण ओल्या झाल्या पाहिजेत, मसाल्यात मुरलं पाहिजे ते पूर्ण तेल, असं एवढं मिक्स करून घ्यायचं. असं आहे ते. अशी भरणी कोरडी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये भरायचा, फक्त दाबून भरायचा नाही. जो आहे तो आपला लोणच्याचं सगळं केलेली प्रोसेस आहे ती. अशी पोकळ राहून द्यायची जरा, म्हणजे बुरशी येत नाही. असं करायचं. याच्यावरती तेल थोडंसं बोटवर आलं पाहिजे. सकाळी हे तेल आलेलं आहे वरती.